नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासमोर अतिशय महत्त्वाचा व तेवढाच संवेदनशील विषय घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आज आपल्या भारत देशामध्ये शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण झालेलं आहे. कुठल्याही देशाची जर प्रगती करायची असेल तर शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. परंतु आज भारत देशामध्ये काय परिस्थिती आहे, अतिशय विदारक चित्र आहे मित्रांनो. शिक्षण हे फार मोजक्या लोकांसाठी आहे काय, एवढा साधा प्रश्न निर्माण होत आहे. मला सांगा, आज जिल्हा परिषद किंवा सरकारच्या ताब्यामध्ये असणाऱ्या शाळा पटसंख्या कमी असल्यामुळे बंद कराव्या लागत आहे. मला सांगा, जी शिक्षण सम्राट लोक आहेत, त्यांच्या सर्व संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये मोठमोठ्या फीज घेऊन शिक्षण दिलं जातं. खरंच तुम्हा जे आपण गोरगरीब आहोत, कष्टकरी आहे, त्या लोकांसाठी त्या मोठ्या प्रमाणातली फीज देऊन शिक्षण घेतलं जातं नाही. त्यांना शिक्षण नाही परवडत. अशा वेळेस जर आपलं संविधान म्हणतं की शिक्षणाचा अधिकार आहे, मित्रांनो, खरंच शिक्षणाचा अधिकार असताना, राईट टू एज्युकेशन ॲक्ट असताना, सर्वांना सारख्या प्रमाणात सारख्या दर्जाचं शिक्षण येथे मिळत आहे का, हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो. नाही, अजिबात मिळत नाही. याचं उत्तर सपशेल नाही आहे. मग त्यासाठी काय करावं? कुठल्याही देशाची जर प्रगती करायची असेल तर शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि जर हे शिक्षण पैसे देऊन मिळत असेल, मोठमोठ्या फीज देऊन मिळत असेल, तर गोरगरिबांच्या मुलांनी शिकायचं नाही? त्यांना दर्जेदार शिक्षण नाही मिळत का, किंवा नाही मिळालं पाहिजे का? तर यावर मला असं वाटतंय की मित्रांनो, शिक्षणाचं सार्वजनिकीकरण, ज्याला म्हणतो शिक्षण सर्वच्या सर्व, हे गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या ताब्यात गेलं पाहिजे. म्हणजे तिथे मंत्र्याचा मुलगा, तिथे अधिकाऱ्यांचा मुलगा, तर त्याच वर्गात गरीब कष्टकऱ्याचा सुद्धा मुलगा एकाच वर्गात शिकेल. तेव्हा म्हणू की खऱ्या अर्थानं शिक्षण हे सर्वांना सारखं मिळतं. मित्रांनो, खरंच या संदर्भात आपलं सरकार काही पावलं उचलेल का? भीषण वास्तव्य सरकारने बघावं आणि या सगळ्यात महत्त्वाच्या, अतिशय संवेदनशील अशा विषयाला हात घालावं असं मला वाटतं. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. मी सांगतो की खरंच शिक्षणाचं सार्वजनिकीकरण झालं पाहिजे. जाणीवपूर्वक, जबाबदारीने म्हणतो, पोटतिडकीने म्हणतो. इथल्या गोरगरीब कष्टकरी जनतेच्या मुलाला, कष्टकरी जनतेच्या लेकराला शिक्षण हे दर्जेदार आणि चांगलं भेटावं, यासाठी शिक्षणाचं सार्वजनिकीकरण व ते पूर्णपणे सरकारच्या ताब्यात आलं पाहिजे, यावर मी ठाम आहे. माझं हे ठाम मत आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.